श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. यंदा कार्तिक विनायक चतुर्थी मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी आहे. शास्त्रानुसार विनायक चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो, तसेच सर्व प्रलंबित कामे गतिमान होतात. तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत करा आणि गणेशाची विधिवत पूजा करा. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्दल पुराण आणि तसेच गणेश पुराणात संदर्भ आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतलं आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलंही उद्धार करावा, ह्या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. तसेच मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपती बाप्पांची आपल्यावर कृपादृष्टी होते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. तसेच गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची. गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकतात. अभिषेक करताना तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करू शकतात किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात. आता 108 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला 11 वेळा तरी जप करायचं. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं. त्याचबरोबर त्यांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा त्यांच्या हातामध्ये ही जुडी जी आहे ती अर्पण करायची. तसेच त्यांना नैवेद्य आपल्याला दाखवायचं. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला मुलांना गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायला लावायचे. त्याचबरोबर मुलांकडनं तुम्ही जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे. आता मुलं लहान आहेत तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडनं तुम्हाला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्न हरताय नमः या मंत्राचा जपसुद्धा करून घ्यायचा आहे. तर या सर्व सेवा ज्या आहेत तुम्हाला सकाळीच करून घ्यायच्या आहेत. देवपूजा करून झाली की सकाळीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे. जास्वंदीचे लाल फूल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा, कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे.
जास्वंदाचे झाड घराजवळ लावल्याने घरातील वातावरण शांत राहतं, सकारात्मक आणि शुद्ध राहतं असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. जास्वंदाचे झाड घराच्या पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते, कारण ही दिशा सूर्याची दिशा आहे. पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा मिळते, जी घरातील सदस्यांच्या शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर घरात मंगळ दोष असेल तर जास्वंदीच्या फुलाचा वापर करून त्याचे निराकरण करता येते. वास्तू दोष किंवा अन्य नकारात्मक ऊर्जा घरात असल्यास जास्वंदाचे झाड ते दूर करण्यास मदत करते. जास्वंदीच्या झाडामुळे घरात शांतता आणि समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी जास्वंदीच्या झाडाचं म्हणजे लाल जास्वंदीच्या झाडाचं आपल्याला एक पान आपल्या घरी घेऊन यायचं. हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला देवघरामध्येच बसून करायचा. आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर जास्वंदाच्या काडीने आपल्याला जे आपण जास्वंदीचं पान आणलेलं आहे त्याच्यावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही लिहायची. अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची. जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा. अशा रीतीने आपल्याला ज्या पण आपल्या मनातल्या इच्छा असेल त्या अगदी थोडक्यात आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. तसेच आपल्याला 21 दुर्वांची जी जोडी आहे ती घ्यायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावरती अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायच्या. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं किंवा केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे 108 वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो, जसं की ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम गणपतये नमः, या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप हा करायचा आहे. ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख, दारिद्र्य, दोष ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. त्यानंतर ही जी प्लेट आहे ती संपूर्ण दिवसभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ह्या प्लेटमध्ये जे इच्छा लिहिलेलं पान आहे, तसंच जी 21 दुर्वांची जोडी आहे आणि त्या प्लेटमध्ये असणारे जे तांदूळ आहेत त्याच्यातले आपल्याला 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आणि ह्या 3 वस्तू घेऊन जायच्या आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आता जे आपण पान इच्छा लिहिलेलं तसंच 21 दुर्वांची जी जोडी घेऊन गेलेली आहेत ती आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर ते लावायचं आहे आणि त्यांच्या चरणावर ते अर्पण करायचं. तसे जे 21 तांदळाचे दाणेसुद्धा आपण घेऊन गेलेले आहेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.